नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीची पूर परिस्थिती सलग दुसऱ्या दिवशी देखील कायम आहे। या ठिकाणचं हतनूर धरण आहे आणि या धरणाचे दरवाजे आता उघडलेत, त्यामुळे प्रकाशा आणि सारंगखेडा बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे प्रकाशा इथल्या मशान घाट हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। घाटावरील पत्र्याचं शेड देखील बुडालंय, त्यामुळे नागरिकांची अंत्यविधीसाठी मोठी गैरसोय होते। दरम्यान तापी नदीच्या घाट परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे यांनी। पाहूयात। नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेज मधून तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तापी नदीला पूर आलेला आहे। मी सध्या प्रकाशा येथे आहे आणि इथली परिस्थिती आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पूर जो आहे तो मोठ्या प्रमाणात आलेला आहे। पाणी पातळी जी तापी नदीची वाढलेली आहे आणि या वाढलेल्या पाणी पातळीमुळे जे प्रकाशा येथील अंत्यविधीसाठीचा जो घाट आहे तो घाट पूर्णतः पाण्यामध्ये बुडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्या ठिकाणी असलेल्या पत्र्याचं छप्पर देखील आता पाण्याखाली गेलेलं आहे, त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्यांसाठी मोठी गैरसोय जी आता निर्माण होणार आहे। येणाऱ्या काही तासांमध्ये आणखी जिल्ह्याभरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। तर प्रकाशा या ठिकाणी संपूर्ण घाट जो आहे तो सध्या पाण्याखाली गेला असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार।